तुम्ही अडचणीमध्ये अडकलेले आहेत, वाईट अनुभव येत आहेत, आपल्याच लोकांमध्ये अनोळखी असल्यासारखं वाटतं, किंवा असे म्हणायला हरकत नाही की आपल्याला कोणीतरी एकटं पाडलेलं आहे असं अनुभवाला येत आहे. काहीच करायची इच्छा होत नाही, कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही. ज्या लोकांना आपण जीव लावलेला आहे तीच लोक आपल्याला इग्नोर करत आहेत असं आपल्याला अनुभवायला मिळत आहे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, हिंमत हारायची नाही, धैर्य सोडायचं नाही. वाईट परिस्थिती आहे, ही परिस्थिती, ही सिच्युएशन, हे दिवस पास होऊन जातील, निघून जातील आणि पुन्हा लाईफ सुरळीत चालते. ही आपल्या आयुष्याच्या पुस्तकातली ती पानं आहेत जी आपल्याला बरंच काही शिकवतात. कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, कुठे प्रतिकार करायचा, स्वतःला कसं स्ट्रॉंग करायचं, हे सगळं शिकवतात. या पानांपासून शिकायचं असतं आणि स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं असतं. ही अडचणीची पानं जेव्हा लाईफमध्ये येतात आणि आपण रडत बसतो आणि तिथेच थांबतो, तिथे आपण हरतो. आपल्याला थांबायचं नसतं. पुढलं पान हे यापेक्षा कठीण असू शकतं, म्हणून स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं असतं. ते पान हिमतीने पलटवायचं असतं, त्यातून शिकायचं आणि आयुष्याचं समोरचं पान हे खूप सुंदर असेल, ते माझं असेल, ते मला जसं वाटतं, मला जे करायचंय ते त्यात लिहिलं असेल, ही आशा, हा बिलीव्ह स्वतःमध्ये तयार करायचा असतो. आणि आयुष्याची ही समोरची पाने आपल्याला सुंदर बनवायची आहेत.